श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1 ते 21. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकनित्यं विमलमच्छलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कठाटोपी च मालादंड कमंडलूधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थवतार धारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका विनाशा शेषशयनानंत वेशा अनामातीतानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता न मेली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रेय न मेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी एकोणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमू साधुवृंद त्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले त्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटा वतंस नमिले कवी कालिदास ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान त्यांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मजदिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुणी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणुनी आदर धरावा जे श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ते कडे न पाहावे स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय कुडाः इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय कुडाः श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा.
श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी, राजप्पा मोदी याचे घरी. बैसली समर्थाची स्वारी, भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुणी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा, आदर केला की. त्याच सभे एक पारसी, आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी, महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघांसी बैसोनी दोहोवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थाचे तेज, उभयतांसी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करोनी, उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळी वनांतुनी, प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाग पावन. नाना तीर्थे हिंडोन, हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथोनी सहजगती, पातलो गोदा तटाकाप्रती. जेची महाप्रख्याती, पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरोन, हैदराबादेसी पातलो. येऊनिया मंगळवेढ्यास, बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ. देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे, तेथून या झाले. तैपासून या नगरांत, आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल व्रत, असे मुळापासूनी. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती, राहिले स्वामीराजेती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कंबरेवरी ठेवणी कर, दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत, द्वितीयोध्याय गुढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, पदपावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, आपाटोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य व्रत, अल्पमतिके विवर्णू. सवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथोनिया निघाले, अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अभिंद्य होता, तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्थव निश्चिती, आले चोळप्पाचे ग्रहाप्रती. स्वामीसी जाणुनी ईश्वरमूर्ती, चोळप्पा करियादर. योग यागाधिक काही, चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तेपासून तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष सोने कारभारी, परमज्ञानी असतीचे. चोळप्पाचे ग्रहाप्रती, आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोकान माझी पसरली मात, रपासी कळला वृत्तांत. की आपुल्या नगरांत,
यति विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला कायवानी, गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कहाणी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातुनी वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकळ सभा चकित झाली, मती उंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊली. वंदिली षोडशोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गुढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभ भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थे ती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव. हे तयाची सुकृत पूर्व, नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसाराती फसले, ऐसे आले कित्येक. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते येती राज पुरविती. दृढचरणी तयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल, तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ, योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्याशी हाले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी, ढोंगियाच्या नादी लागता. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसतसे. ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले. तेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची घरी पातली समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्याशी. तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले देथे दक्षिणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे, मंगलनाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मणींचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयांते. कोणी नवसाते करीती, कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्याशी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरुनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निजहस्ते समर्थ संन्याशापुढे लोटिती. मोडली जनांची गर्दी, तो येवोनी सेवे करी. संन्याशापुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी. सूर्य जाता हस्ताचळासी, तेथोनिया उठले. दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी, अन्नोदक वर्जसे. जे पातले करू छळना, त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोध प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गुढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा, अज्ञानतमच्छेदका भास्करा.
पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतू. अक्कलकोट नगरांत एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती अनुमनती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांची अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे अनिल स्वामीसी. तरी आम्ही तयासी नाम देऊ भूत. कार्य जाणोनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परीयसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाई समग्र आनंदित जाहली. नृपती सह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहोनी स्वामींची दिव्य मूर्ती नंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरांतुनी स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवूनी युक्ती थोर्य कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. तिथली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठोनी चोळप्पा प्रती. त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊनी याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी नाम देतील तुम्हा ते. द्रवेन सर्वे वशा चोळपासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने करी जोडून विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. फुला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे कुणी वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडा. श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत. तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी. मल्हार रावाची आमनी आम्हाविषयी भावनसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरांत आम्हाराणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करुणी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण वैसविले. गुरुचरित्रारंभिले व्हावयासी स्वामी कृपा.
परी तयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळवून यतीसी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी. मेन्यांत घालोनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडपकावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यांतुनी उतरले मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयश ते घेऊनी बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाये न होय. परी मल्हार राव नृपती प्रयत्नारंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळ्यात काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलला. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघाटी तलीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभ भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना. जय जयाजी अघरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून येती परब्रह्म. वेदांतावडे तयासी श्रवण करती दिवस निशी. हेरळी कराधिक शास्त्रांसी वेतने देऊनी ठेविले. त्या सवयी मुंबापुरी विष्णू बुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिते. त्यासी अनावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जनसमस्त. सदा चर्चा वेदांत राजग्रही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी. पाहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे कोणी सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहून ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणे. हा तो वेडा संन्याशी भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग वाजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला म्हणे स्वामीचे तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघी जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली भुवांसी लोटलिया काही दिशी. एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी. त्यातून एक दंशापना करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळी होती जे पारशी जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी भुवांसी सावध केले त्यावेळी.
मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुसता मागील प्रश्नासी गदगदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखुनी वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी जरी व्रथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हातानेची भुवान प्रति पटली गुण धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सद्गदित तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळून ब्रह्मपदा योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गुळहा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणवस्तू अध्याय 8 श्री गणेशाय नमः जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय 72 शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंमध उपाय केले नानाविध परिबाधान सोडी समदवाद म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुखोपभोग कैचा त्यास निद्राणेचे रात्रंदिवस चिंता नले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैसीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल तिथली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी कृष्णवर्णाला शरीरासी रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन हो रात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री दयांस स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुआ तेथे करावी स्वामी सेवा येती वचने भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथेच राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाची स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटासी प्रिय पत्नी सहित त्या नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परे प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया स्वामी चरणी जाती अति त्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ वक्त अष्टमोध्याय गुणः श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोणी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती जाऊनी यात्रेची गर्दी भारी सदानंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै इति वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपण लागुनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तेचे मन मी म्हणे इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रती कार्य आपले करीन बाई स्वामीसी बोले वचन
हे ग्रहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसमध पीडितो तरी आता कृपा करुणी मुक्त व्हावे व्याधीपासून ऐसे एकता वरदानी समर्थते थोनी उठले. यौवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकुनी सेवे करी शंकररावांसी मिळती लीला करुण्याचे चुकवले तुमच्या मरणाचे निश्चय मानसी धरावा. शंकररावे त्या दिवशी खानादी धरा फकीरांसी आणि शेखनूर दर्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसमध जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पडी आपणची प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटला तयाला ब्रह्मसमध्ये सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्चे निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐसिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गुढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभ भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करुणे विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळपा नामे द्विज कोणी राहत होत आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयांप्रती सावकारी सराफी करीती जनी भागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसाराते उबगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे नेती पाहून या स्वप्नी ऐशी गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सुधारत ईश्वर भक्त तैसाची परी तया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती मग शिवराधना करीती कामना चित्ती धरोनी 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी तुझी भक्ती पाहुणी संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकोनिया वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती दोषली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षित आनंदन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर ते अवसरी पूजे लागी आणले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला ते पाहता विस्मित झाले यजमान ऐशा लीला पार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले ते या समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तुप गेले सरोनी दीक्षितांते समजले जले भरले होते घट ते हसी लाविता अमृत हस्त ते ग्रत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनात ते पातले
अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मृगोडी आले धावून, म्हणते दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी. रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणते जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व, वचने ठेवे निर्धार, निरोप तुझला दिला असे, सिद्धवाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणतो, यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी, तुप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती, महासिद्ध ती दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत, मृगोडी वळपा येत पुण्यस्थान जाणुनी, तेथे ऐकिला वृत्तांत कलकोटी स्वामी चरित्र, भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. नीती श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, दशमोध्याय गुणहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभ भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मृगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, कलकुडी साक्षात यती रूपे श्रीदत्त वात्सव्य सांप्रत करीताती. परी मुरगोडीचे विप्र बाळपासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी, तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार, निघाले तेथोनी सत्वर, जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहून आनंदले, नरसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे आनंद वंदिली. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी, जप ध्यान आटोपोनी मागुती येती गावात, सेवकऱ्यांबरोबरी मागोनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती येती ते. माध्यान स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी, असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्या वंदन जपानी नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सुतकांता, शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास, अर्थपोटी उपवास, परितयाचे मानस कदा उदास नव्हेची. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पासी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरून जेवले, परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्याचे घरी. मागोनिया मधुकरी जाऊन या संगमावरी, जोळी उदके बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले क्रश, निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. धीन आपले प्राक्तन भोग भोगवी, दारुण पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 यती मूर्ती एहोनिया, दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊनिया अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण, आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवून वस्त्रांशी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले, ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी, बाळप्पा तुशल्यंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी
निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी झाले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नंदिती आनंद भरला सर्वत्र तया क्षत्रीचे महिमान केबी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत एकोदशोध्याय गुणहा श्री रस्तु शुभ भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भुभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटी न चमावे या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी दर्शनेच्छा उत्कट चित्ती घडी साकर घेऊन हाती गर्दी माझे प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले अजानुभवी सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरी दे येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंद नमाई पोटी स्तोत्र ओठी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐसा कृतीने दाविले त्या सभे एक जहागीरदार ते होते बिऱ्हाडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून त्यांसी बाळप्पाचा तेव्हा चालले या समय श्री समर्थ सती नृपमंदिरात राजा वाचून तेथ प्रवेश कोणाचा नाव होय मार्गावरून परतले सत्वर बिऱ्हाडावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातकाळी उठवून षटकर्मा त्या चरण घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे माकोनिया मधुकरी मग यावे बिऱ्हाडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले जोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी त्यांची बाई आज्ञा करी ऐशी आपण हे श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पे या कारणे आपसात भांडण होती सदोदित श्री स्वामी सेवेची तेथ व्यवस्था होतसे हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण एक चित्त सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणे संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळपासी यावे मरण विष दजले कानुल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी गुरु सेवा आहेत त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयाने महादेवाची पूजा करूनही मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगोने बाळप्पासी शंकर पूजने वर्जावे तैसी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी ह्याची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उतरवणे पाहता वाचून न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे तेव्हा सर्व प्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद पट चिन्हे
श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, धारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला, आपण आल्यापासून फुले आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थासी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची बाळप्पा. ऐसे कोणी समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थन देती आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण, याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, फेरावणे चाकरी काय करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तया प्रती करीतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गुणः. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ राम महाराजार्पणमस्तु. शुभ भवतु. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. 12ध्यायाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थाची. स्वयंपाकाधिक करावयासी, लज्जा वाटत असे त्यासी, दया ते एके समयासी काय बोलती समर्थ, निर्लज्जासी सन्निध गुरु ऐसे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणी समजला. सेवकऱ्या माझी वरिष्ठ सुंदरबाई होते तेथ, तिने सेवकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थाची, नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. ते पासूनी बाळप्पासी त्रास देत हरनिशी गारहाणे सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत चालायला लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तिले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार हेता त्वरित सुंदराबाईसी बोलत, चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर, म्हणे द्यावाचे चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापाशी, बाळप्पा ठेवितो तयांसी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे कुणी उत्तर. गंगूलाल जमादार बाळप्पाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे कोणी बोलणे. जमादार पुसे चोळप्पा कारणे, जबाब तिथला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती. राव आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी, जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थाची स्वारी, भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी, तयाची करुण्या झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती, भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे जेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले, काय वचन चोळप्पा तुझे फिटले रेण, स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी, परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले, बाळप्पा सेवा करीता ती.
कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणे दुष्टोत्तरी ताडण करी भोसाळ. ते ऐकोणे बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडोनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत. हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी गर्वभरे ती कोणासी मानेनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करुनिया दैविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. आकाराने कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणी सभियोनी तैसेन केले तयाने समर्थ दर्शनासी. एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे कुण्या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी. कैद करून बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरिता सरकारांतुनी तत्वता. पंचनेमुनी व्यवस्था केली असे नरपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्यशा नाही आम्हासी. का आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एक भक्तास सांगून करविले श्रीने उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळप्पाने चाकरी. एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चयाने भक्ती. तेसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्षाती. अन्य साधने व्यर्थाची उगीच करीती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जय नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गुढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभ भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना. जय जयाजी अघशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी. प्रातकर्मे आटपुनी मग बैसावे आसनी. भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकाराने स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अघरणा. परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदायतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशानंत ब्रह्मांडाधीशा. वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया. सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंतरूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तू जीव सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र. तुझ लागी आधी मध्याग्र कोठे नसे पाहता. असून निर्गुण रूप नटलासी. सगुण अज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा. वेदांचा हे तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे.
विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती, सहस्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षी दीननाथा, दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना, नवी जी आपुल्या मना, कृपा समुद्री या मीना, आश्रय दे जे सदैव, पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसून, लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागर याचे पावावया पहिला तीर, तन्नाम तरणीचा साचार प्राप्त हो मजला ते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना, न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण, द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसून, ज्ञानार्क हृदयी प्रकटोपये, शांती मनी सदा वसो, व्रथाभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी भवदुःखे हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, प्रथा विषयांची नसो, वासना या मनांते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो, हा सुगम दुर्गम जो भवपंथ, व्यवहारे वर्तता न पडो भ्रांती चित्तांगी, न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा, आप्तवर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था, असोनिया संसारात प्राचीनत्व नामामृत, प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम मज लागी, ऐशी प्रार्थना करिता, आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील, गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे, स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थायचा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपाव अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे, प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचता ऐकदा सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती हे नेमी मंदमती, परी सदा शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत, जयासी भक्तीचा दंभ्यवर्थ निष्फळ भक्ती तयांची, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा वैकोत भाविक भक्त, चतुर्दशोध्याय गुढा श्रीरस्तु शुभवतु, अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ, येथे हाता पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नवरेची सर्व कामना पुरवून, अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण ते मुक्त, याच देही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयासी, शुतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती, सदारण्यात वसती एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूपयती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते ऐकता स्वामी भक्ती जन हसती तयांते, त्यावेळी मंगळवेड्यांत बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिडला, बहुत दीनस्थिती तयाची, तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात, तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज, कंठकशय्या करून दिये वर केले शयन, ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे, अष्टभावे दाटून माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे, पाहोन या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले, यती वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तया ते, बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले पै पासूने, राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निधानंदे, मग बसाप्पाची कांता ऐकून ऐशी वार्ता, करी तसे आकांता म्हणे घर बुडाले, बसाप्पा येता ग्रहासी दृष्टोत्तरे बोले, त्यासी मनी सोडिले संसारासी वेळ काय लागले, परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जनापवादान भीत नसे चाड कोणाची, एके दिनी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही म्हणे, दोन प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ, बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती, परी बसाप्पाचे चिंती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली व्रती, देहभान नसेची तो समर्थे केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान, पादस्पर्श सर्प आला बसाप्पा भानावर आला, परिमित देखिला सर्पसमूह चौकडे, वृक्षछाया अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय, पाहून यायशी परी भयभीत झाला अंतरी, मग तू तयासी
मधुरोत्तरी समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी, जितके पाहिजे तितके घेवी, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समस्त बसा पाप हे सोडून त्वरित करी घेऊनी, अंगवस्त्र टाकीते का सर्पावरी गुंडाळून सर्पातुरीत, सत्वर उचलून घेतस तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले. तेथो निया परतले, सत्वर ग्राम माझे आले, बसाप्पा सहित बैसले, समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार, धारा पुत्रा पोषिजे. असो तो बसाप्पा भक्त, संसार सुख उपभोगित रात्रंदिन. श्री स्वामी समर्थ मंत्र जपे त्यादरे, येती श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा संमत, सदा भावे परिसोत. पंचमोदशोध्याय गुढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थे तिरुपे श्री दत्त भूवरी प्रकट होत, अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, ऐकता त्यांचे चरित्र, महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंदी होते नांदत, निर्वाह करीत नौकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यांती ठिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठी त्यांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न, पूर्वीचे त्याच गावी त्यांचे माता बंधू राहती मुंबईत त्यांचे मित्र, ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार, त्यात तोटा आला त्यांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धरून म्हणी, नवस केला स्वामी ते, जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता, त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती, बोलावणी पंडितांप्रती, सर्व वर्तमान त्या सांगाती, म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी, द्रव्य नाही आम्हा पासी, फिर्याद होता ब्रुसी, बटाला गेला मुचा. तेव्हा पंडित बोलले, मला हे कर्ज काही झाले निघेल माझ्या दिवाळी, यात संशय असेना, तुम्ही व्हावया कर्जमुक्त. ह्यासी करावी युक्ती एक, तुमचा होणी मालक लिहून देतो पेठीवरी. अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगवया पंडिताला, मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्याचीच कृपाय सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थाचे दर्शन देत, पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयासी, शिवराम मारुती ऐसी, नामे दिधली त्रिवर्गासी, अनेक मंत्र दिधले, पंडिता राम म्हटले, गजानना शिवराम दिधले, मारुती हरिभाऊ समटले, तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले, तिघांसी 3 श्लोक दिधले, मंत्र म्हणून ते ऐका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला ऐसे समर्थे. तेव्हा त्याच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिला, तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतित तोय, यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कार, केशव प्रति गच्छति, संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन मग मंत्रोपदेशून केले पावन तया ते. श्लोक. इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव, 300 रुपये त्याने आणले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारुले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागुनी, त्यांच्या पादुका बनवूनी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावयाच्या. आज्ञा मिळता त्यांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी भागवी भक्त सखा, दिधल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थे त्या प्रती घेऊन या मांडीवरती, वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी, आता निश्चित परिधान
खरी भगवे वस्त्र संसार देई सोडुनी, मग छाटी कपनी जोळी, समर्थे तयासी दिधली, ती घेऊन त्या वेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देई हरिभाऊचे करी, म्हणती जाऊनी सागर तिरी, किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार, लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकुनी आयशी आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणासी बोलाविले, संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्याची कांता, ती करी बहुत आकांता, घेत उर बुडवूनी. विनविते जोडून कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपुला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे कुणिया स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये तिथले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते, त्या पादुका सुहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुर्यंत त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोऽध्याय गूढः श्रीरस्तु शुभभवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थाचा. स्वामी नामाचे भजन, त्याची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसायान्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करुणी, तिने हे व्रत ऐकुनी दुःख केले निवार. निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, ते लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगुनी. यासी पिशाच बाधा झाली, कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिले. पंचाक्षरी आणुनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयासी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुणी पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोनिया देव मामलेदार हसुनी देती उत्तर, त्यासी पिशाच लागले थोर, माझे दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामीसुता, परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान, पाहोनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदी चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लाभिले स्वामी भक्तीसे धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थाच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती घर पावया श्रीचरणी अक्कलकोटी पाठले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांसी आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू लागले समर्थासी. पाहोनी असो भक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी चरणी जयंती करीत स्वामी सुत आनंदले. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास. कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीती. आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनाती लखून सांगती. ऐकोनी जरा चकित होती, वर्णिती ख्याती सुताची एकदा.
सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यांत राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या बिन तो न सेवी उदकान्न, ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रसे परले पूर्ण, ऐकिले यातून राणीने. सेवकासी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधू ते मंदिरी प्रार्थून या नावे. पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी, धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निजसुता ते पाहुणी आनंदले समर्थ म्हणे, कर फिरविला मुखावरुणी, हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी, परी समर्थाची प्रीती खरी स्वामीसुतावरी होती. स्वामीसुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधून समर्थ सांगती तया कानी, आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकुनी स्वामीसुत निशब्द होई, कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी, ऐसे न करावे काही, मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी, वास करू निश्चिती चिंता न काही करावी. असो मग स्वामीसुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत, मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचने दुखावला अंतरी, बहु खिन्न झाला परतोनी. नाही आला जन्मभरी अक्कलकोटी, त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी, तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते, स्वामीसुताची जननी राहतसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकुनी बिनभीत समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले. सेवेकरी म्हणती सुताती सत्वरी मज सन्निधानावे, परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. मग सांगाती समर्थ त्यासी घालोने पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न हे सत्य तोफ, तरी तोफ भरुणी यथार्थ ठेवली ती उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुता परीतून आला अक्कलकोटा. जीवित पर्वा न केली, आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणे, बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती, धरणीवरी अंग टाकीती, कोणासंगे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी. युतक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार, श्रुत झाला समाचार स्वामीसुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर, तेथे समजला समाचार. परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता, ऐकोनी करीती एकांता. तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतुनी आल्या पाही. बोलल्या काय समर्थाते, सूत आपुला भक्त सोन, अकाली पावला का मरण. मग स्मरती हे चरण, त्यांचे तारण होय कैचे. समर्थ बोलले तेसी, उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी, ओढुनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवो दधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, भाविक भक्त परिसोत. सप्तमोदशोऽध्याय गोडा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिताती समर्थाते. काय बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत परी, एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी अधिकारी नमू गादीसी.
चिंता तुम्ही न करावी मोरपा खरा मोरपा करा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तुची चाळा मोठमोठ्याने ओरडती आमुची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपवणी ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ गवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान क्रश होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घाल यासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता समर्थाची कृपा होता रोग कोठे राहिलं केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला स्त्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले स्त्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान शांत शरीरी असमाधान त्यांची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी समर्थे व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी यज्ञ तरी सांभाळू दयासी समर्थ पुनश्च बाईसी बोलले आम्ही त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादाला परतोनी पुढे सेवेकऱ्यां सांगाती त्यासी मुंबईस पाठवित ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची आस द्यावी कफनी जोळी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची व्यर्थता सर्वथा न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यानी पाहिली खटपट करुणी शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच स्त्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली तिच्या त्याच्या चित्ता हृदय प्रगडला ज्ञान सविता ज्ञान गेले लयाते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी व्रती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रती वेळ खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची आश्री ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तीसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून तुकेची पुरे झाले ऐकोनी ऐशा वचनाला समर्थासी क्रोधाला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने अक्कांत करोनी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपिटीत स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफनी जोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेशी ते पाहून काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थासी हसूला आले अधिकची कौतुक मांडिले दादासी जवळ बोलाविले काय सांगितले ते आसी अनुसया तुझी माता तिजपासी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझे हे करणे लोकापवादा कारण ऐकोनी मातेची उक्ती दादा तिजप्रती बोलती अहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे कोणी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी वैसोनी संस्था चालविली येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गुणा श्री रस्तु शुभ भवतु अध्याय 19.
श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते श्रवण करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे. स्वामी चरित्र त्यातरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिले. कृष्णा तटाके क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञान तयाचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची, एके समय अक्कलकोटी. स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी, आले नरसिंह सरस्वती. महिमा स्त्रीचा ऐकोनी, सन्मुख पाहुनी तयाला. आज्ञा चक्रे भेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या, श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन, असो झाली काही वेळ. समाधी उतरून तात्काळ श्री नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुजांवरी मस्तक ठेविले जडकरी. सत्कधीत झाले अंतरी, हर्षभोटी न सामावे. ओठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे अतिमूर्ती. केवळ परमेश्वर सती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कर्मे कृत्ये केली, दूर कीर्ती गेली. काही दिवस एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुण्या. पाहुनी नरसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वारयोषिता पाळुनी. तेसी द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी, अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थाची वाणी, आश्चर्य वाटले ऐकला मनी. सकला मनी नरसिंह सरस्वती, स्वामी असुनी. विपरीत केवी करतील, परी अंतरी चिखून. यती तत्काळ जाणून, पाहो लागले अधोवदन. शब्द एक न बोलवे, असो तेव्हापासून सिद्धी झाली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासीही ज्ञानसाचार, समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात निवार, होनी बंड केले जाणे. समर्थाची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटेले त्यांचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडग दिधले श्रीचाकरी. मने मजवरी कृपा जरी, तरी खडग हाती देतील. जावोनी बैसला दूर, स्त्रीनी जाणिले अंतर. त्याचे पाहुणे कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाची झाडावरी, तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजले, ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थे दर्शवले, म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटांत, राजाश्रित सरदार. मायापाश तोडूनी, दृढ झाले स्वामीचरणी. भजन पूजन निश्चितीने, करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी, नवल परी झाले. दीनवदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पहिला तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी नावे त्वा त्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले,
तोची नवल वर्तले तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहोन आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिता ती बैला प्रतिजली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐशा लीला संख्यात वर्णू जाता वाढील ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेम भक्त 19वा अध्याय गोडा श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जय आजी करुणाकरा जय जय आजी अतिवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन भक्ता श्रोता दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी ग्रहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला करुणिया स्त्रीची सुती माथा ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्याचे वदनी वदती हास्यवदने करुणी फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन द्यायचे ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले ते आते फकीर तप्त होऊनी जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ यज्ञापिती ग्रहस्था ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या ग्रहस्थाचे मन साशंक झाले ते तवा म्हणे यमन याती अपवित्र त्याचे कैसे करू घेऊ उच्छिष्ट यातीमध्ये पावे न कष्ट कळता स्वजनाय गोष्ट हे आला म्हणी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभावी कनर कल्पना चित्ती याची हेतुक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळ वाया साधन त्याजवळी नसे परी त्यासी देखोनी समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित तो निशंक मनांत पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तात्काळ मुंबई आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी ग्रहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पाही ग्रहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर ग्रहस्थमयी आनंदला बाई ते आशीर्वाद दिधला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य ग्रहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोडा श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामी राजा. आता कळस अध्याय 21. कृपा करुणी बदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जडदेह त्या योगी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षट चक्रा ते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी तेधवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीते नाना परी तो वर्णिता न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंतलीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जड मुढाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म झालासे तेथेची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत
वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम त्यांचे शंकरशेठ, त्यासी स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे त्यांची. स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीते, दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्धार्थ देवता स्तवन आधार, स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनांतुनी आले, स्वामी रूपे प्रकटले भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी. निश्चय स्वामींचा करावया छळ, आले दोन संन्यासी खल, तेची व्रत सकल चवथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले, कारभाऱ्यांसी पाचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार, त्याचे व्रत समग्र सहाव्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारी, ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रहस्थ होता ब्रह्मसमध्ये ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त, आठव्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्यभौत त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त नवव्यात केलेसे चिदंबर. दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायात, ते गता पुनीत श्रोते होती सत्याचे. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय. 13वा बाळप्पाचा इतिहास 12वा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसाप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिबाहू मराहाटे ग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन चंदू, तो दादा बुवा प्रसिद्धू. 18व्यात व्रत त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक ग्रहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन, कविव्रत निवदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माता माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदुनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार संतती प्राप्त होय, त्यासी वाढो विमल कीर्ती. मुखी बसो सरस्वती भवसागर तरुण, अंती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो, व्रताभिमान तो नसो, सर्व विद्यासार गवसो. श्रेष्ठ भक्ता लागून ज्या कारणे ग्रंथ रचिला, जे हे प्रसिद्धी सानिला, त्यासी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊनी विष्णू कवी, आपुल्या कंठी तत्काळ घालूनी चरणी ठेविला भाळ. सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळा फुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाप्रिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभ भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.